नमस्कार, मी मयुरा. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण उन्हाळी वळवणातला आणखीन एक प्रकार पाहणार आहोत. मागच्याच वर्षी मी तांदळाची कुरडई तसेच रव्याची कुरडईची रेसिपी शेअर केली होती. तर आज आपण ज्वारीची कुरडई कशी बनवायची ते पाहूया. याकरता इथे मी 1 किलो ज्वारी घेतली आहे. तर ही ज्वारी एका भांड्यात काढून यात भरपूर पाणी ओतून घेऊयात. आणि आता 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर या ठिकाणी यात पुन्हा पाणी ओतून घेतले आहे. आता वर झाकण ठेवून 2 दिवस ही ज्वारी पाण्यात भिजत ठेवायची आहे आणि रोज यातील पाणी बदलत राहायचे आहे. तर या ठिकाणी 2 दिवस भिजत ठेवलेली ज्वारी तिसऱ्या दिवशी पाण्यातून काढून एका कपड्यावर सुकवण्याकरता ठेवली आहे. पूर्ण ड्राय झाल्यानंतर ही ज्वारी एकतर तुम्ही घरघंटीवरून दळून आणू शकता किंवा मग मिक्सरच्या भांड्यात काढून बारीक दळून घ्यावी. आता दळलेली ज्वारी एका चाळणीत काढून चाळून घ्यावी. किती मस्त बारीक पीठ तयार झाले आहे तुम्ही बघू शकताय. तर या ठिकाणी 1 किलो ज्वारी दळून त्याचे पीठ तयार करून घेतले आहे. याच्यापासून आपण कुरडई किंवा पापड हे दोन्ही प्रकार बनवू शकतो. तर ज्वारीची कुरडई करायला सुरुवात करूयात. याकरता लागणारे साहित्य आहे 1 कप तयार केलेले ज्वारीचे पीठ, मीठ चवीनुसार, 2 टीस्पून पापड खार, यात तुम्ही आवडीनुसार जिरे पावडर देखील ऍड करू शकता. आधी एका बोलमध्ये पीठ काढून यात 1 कप पाणी ओतून याची एक स्लरी तयार करून घेऊयात. यात आपण कुठेही गुठळ्या ठेवणार नाही आहोत. तयार स्लरी बाजूला ठेवून द्या. यानंतर गॅसवर एक भांडे गरम करायला ठेवून यात 1.5 कप पाणी ओतावे. याचबरोबर मीठ आणि पापड खार देखील टाकून घ्यावा. पळीने एकदा छान मिक्स करून घेणार आहोत. आता पाण्याला उकळी आलेली दिसत आहे. गॅस मंद आचेवर ठेवावा आणि यात तयार केलेली ज्वारीची स्लरी ओतून घ्यावी आणि पळीने कंटिन्युअस हलवत राहावे. साधारण 5 ते 7 मिनिटात मिश्रण छान घट्ट झालेले दिसेल. आता गॅस बंद करावा आणि वर झाकण ठेवून 10 मिनिटे असेच ठेवून द्यावे. आता या ठिकाणी मी बारीक खोल असलेली फिरकी वापरत आहे. साच्यात पीठ भरून कुरड्या करून घ्याव्यात. या कुरड्या करायला खूप सोप्या आहेत. फक्त पाण्याचे प्रमाण लक्षात घ्या. इथे आपण 1 कप ज्वारीच्या पिठाकरता 2.5 कप पाणी वापरले आहे. आणि इथे मी प्लास्टिकच्या पेपरवर कुरड्या करून घेतल्या आहेत. यानंतर या कुरड्या 2 ते 3 दिवस उन्हात चांगल्या वाळवून घ्याव्यात. आता वाळल्यानंतर या कुरड्या अशा दिसतात. आता फ्राय करताना तेल चांगले गरम करूनच तेलात कुरडई सोडावी. काही सेकंदमध्येच ही कुरडई छान फ्राय झाली आहे. ऑलमोस्ट डबल साईजची झाली आहे. याचप्रमाणे बाकीच्या कुरड्या फ्राय करून घ्याव्यात. या कुरड्या खूप मस्त कुरकुरीत झाल्यात. तुम्हाला नक्कीच आवडतील. तेव्हा घरी नक्की ट्राय करा आणि ज्वारीची कुरडई कशी झाली हे कमेंट्सवर कळवा. नेहमीप्रमाणे आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. तसेच कुक विथ मयुराला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.